राज्यात सध्या भोंदूगिरीचा बाजार गरम आहे. नाशिकचा अशोक खरात याच्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा आणि स्वतःला दत्तधाम सरकार म्हणून घेणारा राजेंद्र बापू गडगे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. हा केवळ श्रद्धेचा खेळ नव्हता, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि दहशतीच्या जोरावर उभे केलेलं फसवणुकीचं एक साम्राज्य होतं. या प्रकरणाचा आढावा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे राजेंद्र गडगे याने दत्तधाम नावाचा आश्रम थाटला होता. तिथे तो भक्तांना सांगायचा की त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. कॅन्सर सारखे दुर्धर आजार ज्यावर मेडिकल सायन्सही हतबल होतं, ते आजार केवळ मंत्रांनी बरं करण्याचा दावा तो करायचा. निपुत्रिक दाम्पत्यांना पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवलं जायचं. या श्रद्धेच्या नावाखाली तो भक्तांकडून 11,000, 21,000 ते 52,000 रुपयांपर्यंतच्या रकमा उकळत असे. सोशल मीडियावर त्याचे बनावट दावे असलेले व्हिडिओ व्हायरल करून लोकांची गर्दी जमवली जात होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट रंजना गवांदे यांच्याकडे या बाबाच्या लुबाडणुकीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला, तेव्हा राजेंद्र गडगे सैरभैर झाला. त्याने केवळ फसवणूकच केली नाही, तर त्याला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी एक भयानक पाऊल उचललं. त्याने AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रंजना गवांदे यांचे बनावट व्हिडिओ तयार केले. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती बाबाकडे खंडणी मागत आहे असा खोटा प्रचार करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीनुसार केवळ सोशल मीडियावरील बदनामीवरच हा भोंदू बाबा थांबला नाही. 12 एप्रिलला काही संशयितांनी ॲडव्होकेट गवांदे यांना फोन करून धमकावलं आणि त्यांच्या घराबाहेर येऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या विरोधात बोलाल तर खबरदार अशी दहशत निर्माण करून कायदेशीर कारवाई रोखण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी आपला लढा सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी राजेंद्र गडगे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कडक कारवाई केली. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्यासोबत त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉक्टर मोहन पुरी, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे यांच्यावरही गुन्हे दाखल झालेत. पोलिसांनी लावलेली कलमं अत्यंत गंभीर आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमं लावण्यात आली आहेत. जादूटोणा विरोधी कायदा 2013, औषधी द्रव्य आणि जादूटोणा उपाय अधिनियम 1954, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961, माहिती तंत्रज्ञान कायदा IT ऍक्ट AI द्वारे बदनामी आणि बनावटगिरी करण्यासाठी लावण्यात आलाय. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना केवळ लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन लोकांची संपत्ती जमावणाऱ्या या टोळीचे धागेदोरे आता पोलीस शोधतायत. या कारवाईमुळे आणखी काही फसवणूक झालेले तक्रारदार समोर येण्याची शक्यता आहे. विज्ञानाच्या युगात राहून अशा भोंदू बाबांच्या थापांना बळी पडणं किती धोक्याचं आहे हेच या घटनेतून अधोरेखित होतं. अशोक खरात पॅटर्न असो किंवा राजेंद्र गडगेची भोंदूगिरी, हे समाजाला लागलेली एक कीड आहे. श्रद्धेच्या नावाखाली होणारी ही लूट थांबवण्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला असा कोणी व्यक्ती आजार बरे करण्याचा किंवा दैवी शक्तीचा दावा करून पैसे मागत असेल, तर तातडीने पोलिसांशी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधा.